विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी प्रथमतः माझी ओळख करून देते. मी काही सेलिब्रिटी नाही की तुम्ही मला नावानुसार ओळखाल. मी नंदिनी बळवंत पाटील, राहणार खारसा कोळिंद्रे, हिरे गटातून अपक्ष फॉर्म मी आज दाखल केला आहे. फॉर्म भरला आहे. मला ह्या अर्जासाठी माझ्या घरच्यांनी, माझ्या माहेरच्यांनी, सासरच्यांनी व पायने पप्पाने भरपूर सपोर्ट केला आहे. त्यामुळेच मी आज अर्ज भरला आहे. ह्या अर्जासाठी माझं इतकंच हे आहे की माझा इतकाच प्रयत्न आहे की मी समाजासाठी आणि आपल्या भागासाठी विकास करेन. फक्त दुसरं काही की राजकारण असं माझं नाही. नवरा माझा समाजकार्य करण्यासाठी भरपूर हे करतो. त्यांना आवड आहे. तशी त्यांच्यामुळे मला पण आवड झाली समाजकार्यासाठी. फक्त हा अर्ज मी फक्त समाजकार्यासाठी आणि समाजकार्यासाठी भरला आहे. मी समाजाचा विकास करेन. आणि आपण अर्ज भरलात कुठल्या पक्षातून भरलात की अपक्ष भरलात? अपक्ष भरला आहे, पण सगळ्या समाजाचा आणि भाऊंचा पण, आपले सगळ्यांचे लाडके आमदार शिवा भाऊ यांचाही सपोर्ट आहे. त्यांच्याकडून तिकीट मिळून तुम्हाला अशी भाजपकडून उमेदवारी मिळेल असं वाटतंय का? होय होय आहे. लाडके भाऊ, आपल्या सगळ्या बहिणींचे लाडके भाऊ शिवा भाऊ. राजकारण हीच काय फक्त धनाट्यांची म्हणजे हे नाही आहे. कुणी सामान्य माणूस, शेतकऱ्याचा पुत्र, कुणी आपण अर्ज भरू शकतो आणि निवडणूक लढवू शकतो. निवडणूक म्हणजे पैसा पेरणं किंवा एखाद्याला विकत घेणं हा लोकांचा जरी गैरसमज असला तरी आमच्या चंदगड तालुक्यातल्या या मातीमध्ये नेहमी बदल बघत आलो आहोत. आणि बिना पैशाशिवाय किंवा बिना वर्चस्वाशिवाय एक सामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढू शकतो अशी आमची तितकीच खात्री आहे. म्हणून माझ्या पूर्ण गावातल्या मंडळीने आज आम्ही म्हणणार नाही मी शक्ती प्रदर्शन केलंय, तर त्यांनी आमचा अर्ज भरलेला आहे. आज 500-600 लोक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालेत. आणि आमचे लाडके आमदार शिवाभाऊ यांनी सुद्धा सांगितलं की तू अर्ज भर. अर्ज भरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि मला खूप आशा आहे की जरी भाऊनी दिलं तरी आनंद आहे, नाही दिलं तरी आनंद आहे, पण निवडणूक आम्ही लढू आणि नक्की विजयी होऊ. हा माझा विजय नसून माझ्या हेरे विभागातील माझ्या सहकाऱ्यांचा, मित्रांचा, माझ्या गावकऱ्यांचा विजय असेल. आणि मला पूर्ण आशा आहे की आम्ही नक्की याच्यामध्ये विजयी होऊ. धन्यवाद.